आम्ही चांदूर रेल्वेतील सर्व बौद्ध बांधव या नगरीमध्ये मराठा आंदोलनाच्या संबंधाने जातीनिहाय सर्वे चालू आहे। तेव्हा आज सकाळी काही सर्वेअर आमच्याकडे आले आणि बौद्ध विहाराच्या परिसरामध्ये बौद्ध कुटुंबाच्या प्रमुखाची भेट घेतल्यानंतर आमच्या असं निदर्शनात आलं की त्या सर्वेमध्ये शासनाने जो फॉर्म दिला आहे त्यामध्ये काही इतर समाजाच्या नोंदी आहेत, परंतु बौद्ध धर्माबाबतीत कुठलीही नोंद नाही, जातीबद्दलही नोंद नाही, धर्माबद्दलही नोंद नाही। आणि म्हणून आम्ही चांदूर नगरीचे सगळे उपासक बौद्ध बांधव या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून या चांदूर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी साहेब यांना हे निवेदन दिलं आणि त्याच्यामध्ये मागणी केली की जोपर्यंत बौद्ध हा पर्याय आम्हाला मिळत नाही, जातीचा जोपर्यंत बौद्ध म्हणून उल्लेख होत नाही तोपर्यंत सर्वेअरचं काम बंद करण्यात यावे, अशा पद्धतीचं सर्वानुमते आम्ही निवेदन दिलं। माननीय एसडीओ साहेब यांच्याशी चर्चा केली, त्यांना विनंती केली, पण त्यांनी आम्हाला हा अधिकार आमच्या कक्षेतला नाही, तो RDC साहेबांकडे येतो म्हणून ते आमच्या समक्ष RDC साहेबासोबत बोलले, परंतु समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे आमच्या सगळ्या बौद्ध बांधवाच्या वतीने उद्या 26 जानेवारी निमित्ताने आज जर संध्याकाळपर्यंत बौद्ध म्हणून आम्हाला जातीचा पर्याय शासनाने उपलब्ध करून दिला नाही तर मात्र या ठिकाणी मोठा संघर्ष बौद्ध समाजाच्या वतीने उभा राहू शकतो, याची शासनाने नोंद घ्यावी अशा प्रकारची विनंती आम्ही बौद्ध बांधव समाजाच्या वतीने संपूर्ण तालुक्यातला बौद्ध बांधव, संपूर्ण जिल्ह्यातला बौद्ध बांधव यामध्ये सक्रियतेने पुढे येत आहे आणि याबाबतचं आपलं बौद्ध ऑप्शनसाठी समर्थन करत आहे, याचीही नोंद शासनाने घ्यावी अशी आम्ही शासनाला विनंती करतो आहे। जर त्यांनी उद्यापर्यंत आम्हाला याबाबतचा खुलासा दिला नाही तर मात्र सर्वेअरच्या बाबतीमध्ये भांडाभांडी होऊ शकतो, वादविवाद होऊ शकतो, अन्य ठिकाणी मोठे तीव्रतेचे आंदोलनही होऊ शकतात। याची सर्व जबाबदारी शासनाची राहील, याचीही शासनाने नोंद घ्यावी, एवढंच या प्रसंगी आम्ही या ठिकाणी नमूद करतो।